आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमस्कार मंडळी. आज श्रीरामनवमी. सकाळपासून सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येत असंख्य रामवीरांचं रक्त सांडल्यावर श्रीरामलल्ला स्थापन झाले. रक्ताच्या सड्यावर, अनेक पिढ्यांच्या त्यागावर या श्रीरामाचं मंदिर आज दिमाखात उभं आहे. लाखो भारतीय या देवापुढे नतमस्तक व्हायला जात आहेत. मी देखील आज या श्रीरामाच्या चरणी कोटी कोटी नमन करतो. श्रीराम आहेतच तसे. कृतयुग संपून किती वर्षाचा काळ गेला विचार केला तर आश्चर्य वाटतं. केवळ माहिती म्हणून आपण सगळेजण या कालावधीचा जरा विचार करू. सतयुगाचा काळ होता 17,28,000 वर्षे. त्रेतायुग होतं 12,96,000 वर्षांचं. द्वापार युग संपलं 8,64,000 वर्षे झाल्यावर आणि त्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगाचं वय आहे 4,32,000 वर्षे. त्यापैकी फक्त 5,500चा कालावधी लोटला आहे. म्हणजे श्रीरामाचा काळ संपून 21,60,550 वर्षे हा कालावधी लोटला असं मानायला हरकत नाही. पण अजूनही सकल विश्वात पुरुषोत्तम आहेत ते फक्त श्रीराम. त्यांच्या नावात अशी जादू आहे ज्यामुळे केवळ मानवच नाही तर साऱ्या योनी, अगदी साधे दगडसुद्धा पाण्यात टाकले तरी तरतात असं आपण वाचलं आहे. केवढी अफाट शक्ती सामावले या रामनामामध्ये. तसा विचार केला तर रावणाच्या दहशतीखाली भरडले गेलेले आर्यव्रत, रावणाच्या पाशवी विचाराचा आणि कृतींच्या किंवा त्याच्या युद्ध विचारांमुळे, हिंसक वृत्तीमुळे आर्याव्रत बेजार झालं होतं. केवळ मर्त्यभूमीच नाही तर आकाशस्थ ग्रह आणि तारेसुद्धा, सुरादिगणसुद्धा रावणाच्या उग्रतेचे लक्ष बनले होते. त्याच्या सत्तेचा आणि त्याच्या क्रोधाचा फटका बसला होता. रावण काही अगदी अजिंक्य नव्हता. बळी, वाली आणि कार्तवीर्यांकडून त्याने सपाटून मारही खाल्ला होता. पण नंतर मात्र कोणीच त्याच्यापुढे धजावलं नाही. त्याची वासनांध वृत्ती कधीच शमली नाही, विझली नाही आणि विझली नव्हती. आणि ती तशीच वृत्ती आपण अजूनही समाजाला पोखरताना पाहतो. परस्त्रीवरची त्याची नजर अजूनही जिवंत आहे आणि समाज अजून त्या रावणी वृत्तीमुळे कित्येक वेळा कित्येक सीतांची लुटलेली अब्रू पाहतो आहे. अशा या रावणी वृत्तीला श देण्यासाठीच नारायणानं चैत्र शुद्ध नवमीला कोदंडधारी अवतार धारण केला. सकल पृथ्वीला आणि बंदीगृही असलेल्या देवांना रावणाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी स्वतः नारायण अवतरित झाले. कसे होते श्रीराम, ज्यांची गुण गाता गाता इतकी वर्ष लोटली तरीही कविवरांची, लेखकांची, विद्वानांची लेखणी थांबलेली नाही. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीचा, आपल्या धर्माचा आत्मा आहेत श्रीराम. आपल्याला कळायला लागल्यापासून, आपल्याही आधीच्या पिढीपासून किंवा युगांतरापासून श्रीरामाच्या तर गोष्टी ऐकतो आपण किंवा ऐकत आलेलोही आहोत. आदर्श संस्काराचं बीज या रामनामातच आहे, श्रीरामात आहे. म्हणूनच जिजाबाईंनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण करताना त्यांना रामकृष्णांच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळेच आपण आज या देशामध्ये सुरक्षित निर्भय जगतोय. छत्रपती अभिमान आहेत आपला, पण या छत्रपतींचाही अभिमान होता श्रीराम, श्रीरामाचा आदर्श. श्रीरामाने जो आदर्श घडवला आहे तो त्याच्या तरुण वयात. रावणासारख्या दहशतवादाला संपवण्यासाठी आधी संपूर्ण भारत 1.25 वर्ष त्यांनी पायी चालून भ्रमण करून पालथा घातला. वेळप्रसंगी विश्वामित्रांच्या बरोबर, वसिष्ठांच्या बरोबर राहून गवतावरही झोपण्यास ते मागे राहिले नाहीत. पण त्यांनी ज्ञान संपादन केलं. तरुणाईला आवश्यक असलेलं काळानुसारचं ज्ञान, विज्ञान, शास्त्र, तंत्र, मंत्र, धनुर्विद्या सगळंच त्यांनी संपादित केलं. शरीर, गाणं, कला कशाकशात ते विख्यात नव्हते. ते सर्व गुण संपन्न होते. त्यांचा बाण लक्षभेद केल्याशिवाय कधीच फुकट गेला नाही.
काय असीम शक्ती असेल, काय असीम मनाची ताकद असेल, केवढं संयमन असेल आणि केवढा आपल्या वचनावर विश्वास असेल. म्हणून तर पित्याच्या वचनासाठी राज्यपदाचा त्याग एका क्षणात करून 14 वर्षाचा वनवास त्यांनी पत्करला. कोणतीही अभिलाषा ठेवली नाही, फक्त कर्तव्याची जाणीव ठेवली आणि आपल्या वागणुकीतूनच हा आदर्श निर्माण केला की पहिले कर्तव्य करा. एक आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती. तो शत्रू म्हणून नव्हताच कधी, तरी त्याच्या हातून येणारं मरण शत्रूचा उद्धार करणारं होतं. आपल्या स्वतःपेक्षा आपल्या सकल संबंधितावर त्यांनी प्रेम केलं. कैकेयीवरही तेवढंच केलं. मंथरेलाही ते कधी रागवले नाही. समतेचा, सलोख्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. एक पत्नीव्रत बाळगून ते जगले. मला प्रश्न पडला, मानवी अवतारात येऊन त्यांनी मी परब्रह्म आहे असं कधीच सांगितलं नाही. ते म्हणत असत जे वाल्मिकी रामायणामध्ये उद्धृत केलेलं आहे, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. मी परब्रह्म नाही, मी दशरथाचा पुत्र आहे. आजही हे वाक्य संपूर्ण तरुण पिढीला आदर्श ठरणारं आहे. कारण आपण आज समाजात बघतो, पूर्वपार चालत आलेल्या वाडवडिलांची नावं घेऊन अजूनही अनेक धुरंधर जगत आहेत. पण श्रीराम तसे नव्हते. आपण रामकथा ऐकतो, त्याच्यावरचा सिनेमा, सिरियल पाहतो आणि आपल्याला खूप आनंद, समाधान मिळतं. पण तो राम आपल्याला आपल्यात सापडला का? आपण आपल्यातला श्रीरामाच्या गुणानुसार आपल्यालाच प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं आपल्याला समाधानकारक उत्तरं मिळतील का? ते गुण आपल्यात शोधताना आणि अंगी बाळगताना आजही खूप मानसिक ताणतणावालाच सामोरं जावं लागेल. कारण ती तशी मानसिकता घडणं हे फार अवघड आहे. भगवंताने स्वतः कधी कोणावर स्वतःला सोपवलं नाही. स्वतःच्या प्रयत्नांवर आणि कर्तृत्वावर, विवेकबुद्धीवर भर दिला आणि तरुण वयात स्वतःच आदर्श निर्माण केला. म्हणून ते आज दैवत आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत. मला सांगावंसं वाटतं, अनेक संत मंडळी सांगतात की सकल गोष्टी श्रीरामावर सोपा. राम करता आहे, तो हा श्रीराम नाही, तो करता आहे, पण तो तुमचा आत्माराम. आपलं मन, आपला विवेक, आपली बुद्धी, आपली सुविचारांची कास ती श्रीराम स्वरूप आदर्श गुणांची बनवायला हवी, तशी घडवायला हवी. तो श्रीराम, त्याच्यावर तुम्ही आपला सर्व भार सोपवा. म्हणजे केवळ राम राम करत बसून त्या श्रीरामावर भार न सोपवता तुम्ही श्रीरामासारखे सक्षम व्हा. तेव्हाच ती सीताशक्ती, ज्ञानाची गंगा, अज्ञानाच्या मदमोह मत्सरापेक्षा जास्त तोंडे असलेल्या विषयी रावणाच्या तडाख्यात जी सापडलेली आहे, ती तुमच्या आत्मविश्वासाच्या मारुती बळावर तुम्ही सोडू शकाल, तिला प्राप्त करू शकाल. नुसत्या आदर्श वाचून, मिरवणुका काढून, जय श्रीरामाचे नारे करून फक्त जल्लोष निर्माण होईल. वातावरण बदलेल, पण ते थोड्या कालावधीसाठी. राम मात्र सापडणार नाही. रामाचा जन्म आधीच झालेला आहे. तो प्रत्येकाच्या हृदयात आत्माराम बनून राहतोच आहे. तो देहरूपी अयोध्येत कायम विराजमान आहे. त्या रामाला ओळखा, त्याचे आदर्श आठवा, समजा, उमजा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच ती खरी रामनवमी होईल. बोला श्रीराम, जय राम, जय जय राम.